चला तर मग आज बनवूया कोथिंबीर वडी. मी कोथिंबीरची जुडी व्यवस्थित निवडून घेतली होती. त्यानंतर आता कोथिंबीर बारीक कापून घेऊ. तुम्ही बघू शकता कोथिंबीर व्यवस्थित बारीक कापून झाली आहे. आता ती स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ 2-3 वेळेस. धुतलेली कोथिंबीर एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर एका ताटात गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ टाकून घेऊ. त्यात ओवा, जिरे, तीळ आणि चवीनुसार मीठ, हळद, लाल मिरची पावडर, गोड तेल आणि लसूण हिरवी मिरचीचा ठेचा टाकून व्यवस्थित मळून घेऊ. आणि आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून पीठ व्यवस्थित मळून घेऊ. थोडं पाणी टाकून मळलं तरी चालेल. तुम्ही बघू शकता मी इथं पाण्याचा वापर केला आहे थोडा. पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता तेल टाकून अजून थोडंसं व्यवस्थित मळून घेऊ. आणि आता हाताला तेल लावून व्यवस्थित गोळे करून घेऊ. त्यानंतर त्याला सफेद तीळ लावून व्यवस्थित मळून घेऊ. सगळे गोळे करून घ्यायचे. तयार आहे आपले गोळे. आता मी कढईत पाणी ठेवलेलं होतं. त्यावर चाळणी ठेवून चाळणीला तेल लावून त्यानंतर तयार झालेले गोळे त्यात टाकून घेऊ आणि वाफ देऊन घेऊ. वाफ दिल्यानंतर झाकण काढून घेऊ आणि चेक करून घेऊ की शिजले की नाही. व्यवस्थित शिजल्यानंतर वड्या पाडून घेऊ. तुम्ही बघू शकता आपल्या वड्या काढून झाल्यात. एका बाजूला मी कढईत तेल तापत ठेवले होते. आता त्या बारीक चिरलेल्या वड्या तळून घेऊ व्यवस्थित. अगदी कुरकुरीत होईस्तोपर्यंत तळायच्या आहेत. तुम्ही बघू शकता वड्या अगदी कुरकुरीत होईस्तोपर्यंत तळलेल्या आहेत.